नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. तुम्हाला सरळ सेवेतलं कुठलंही पद काढायचं म्हणलं, पद मिळवायचं म्हणलं तर तुम्हाला मराठी या विषयाला हलक्यात घेऊन चालणार नाही. मराठी या विषयावर तुम्हाला पकड बनवावीच लागणार आहे. आणि ही पकड बनवण्यासाठी मराठीमधले काही असे मोजके चॅप्टर आहेत ज्यावर विद्यार्थ्यांना अत्यंत काठिण्य पातळी जास्त वाटायला लागते. ते विषय सोपे असतात पण त्याची काठिण्य पातळी जास्त वाटायला लागते आणि विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स तिथे कमी होतो. तर हाच कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण मी विकास कराळे, जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे मी कार्यरत आहे आणि प्रयोग या चॅप्टरचे जे आतापर्यंत PYQs आलेले आहेत त्या PYQचं हे आपलं दुसरं सेशन असणार आहे. या अगोदरचं पहिलं सेशन आपण युट्यूबला अपलोड केलेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन पहिलं सेशन पहा. त्यामध्ये मी काही तुम्हाला प्रयोगाचे तक्ते वगैरे सांगितलेले आहेत. त्या तक्त्यानुसार तुम्ही जर प्रयोग या चॅप्टरचा अभ्यास केला तर तुम्हाला प्रयोग चॅप्टरची भीती मनातून निघून जाईल. प्रयोग चॅप्टरचं सगळं बायफर्गेशन पूर्णपणे एकदम त्याची फोडणी देऊन टाकलेली आपण. आणि येणाऱ्या काही भरतीमध्ये प्रयोग चॅप्टरचा तुमचा प्रश्न चुकणार नाही अशी मी आशा करतो. त्याही पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि आजचं हे आपलं दुसरं लेक्चर मी खास करून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आणि विद्यार्थ्यांनी जे काही आम्हाला कमेंट्समध्ये सांगितलं होतं, मेसेजेस केले होते की प्रयोग चॅप्टरवर PYQ आधारे असे काही बेसिक लेक्चर्स बनवा आणि त्यानुसार हे लेक्चर आपण घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण प्रयोग या चॅप्टरला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न पाहूया प्रयोग या चॅप्टरमध्ये. आता सर्वप्रथम तुम्हाला मी तोच तक्ता रिपीट देतो जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. तर लक्ष देऊन ऐका आणि पहा. वही आणि पेन सोबत घेऊन बसा बरं मित्रांनो. आता हे प्रयोग. मग प्रयोग काय? प्रयोगाचे 3 सब टाइप आहेत. तीन प्रकार पडतात प्रयोगाचे. कुठला? कर्तरी. तो म्हणता ये तो मेरे को मालूम है, तो मालूम है लेकिन अंदर का मालूम नहीं है ना. कर्तरी, कर्मणी आणि भावे. ओके. सो पुढे कर्तरी मध्ये काय 2 टाइप आहेत. सहकर्मक. सहकर्मक म्हणजे काय? सहकर्मक म्हणजे काय? अरे इथं कर्म 100% प्रेझेंट असतं. आता मी इथं इंग्लिश मध्ये लिहितो. कर्म इथं प्रेझेंट असतं. अकर्मक म्हणजे वाक्यात कर्मच नसतं. आता तुम्ही म्हणाल कर्म कसं ओळखायचं, कर्म कसं ओळखायचं, कर्ता कसा ओळखायचा, क्रियापद कसं ओळखायचं ते सगळं सांगतो. थोडं शांततेनं तुम्ही या लेक्चरकडे पहा. अकर्मक म्हणजे इथं कर्म काय असणार? इथं कर्म ऍबसेंट असणार मित्रांनो. इथं कर्म काय? ऍबसेंट असणार. मग या कर्मणीकडं. आता कर्मणीमध्ये कर्म 100% प्रेझेंटच असणार, त्याच्याशिवाय कर्मणी प्रयोग होतच नाही. कर्मणीमध्ये आकर्मक असा काही संबंधच नाहीये, एवढं लक्षात ठेवा. मग काय पोरांना असं कन्फ्युजन होतं, विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन होतं की अरे हे आकर्मक कर्मणी का सकर्मक कर्मणी? तसं काहीच नसतं. कर्मणी प्रयोग हा कर्मावर आधारित आहे आणि तिथं तुम्हाला कर्म प्रेझेंट असावंच लागतं, त्याशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही. मग कर्मणीमध्ये काय 2 काय? एक प्रधान. एकच मिनिट हा मित्रांनो. एक प्रधानत्व सूचक, एक आहे प्रधानत्व सूचक आणि दुसरा आहे गौणत्व सूचक. मग मित्रांनो, या गौणत्व सूचकचं जिथे जिथे तुम्हाला गौणत्व सूचक दिसतं का त्या गौणत्व सूचकचे सब टाइप पडतात. मग गौणत्व सूचक मध्ये काय? इथं तुम्हाला कर्म कसं दिसणार? कर्म 100% इथं प्रेझेंट असणार, 100% प्रेझेंट असणार. मग मी म्हणतो समापन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी, नवीन कर्मणी, नवीन किंवा कर्मकर्तरी हे म्हणतात त्याला कर्मकर्तरी. त्यानंतर पुराण कर्मणी, पुराण कर्मणी. हे झाले 4 सब टाइप. मग या 4 सब टाइपचं इथं मध्ये काय असणार? कर्म प्रेझेंटच असणार. आता भावेकडे जाऊया. भावेमध्ये 2 टाइप पडतात. सहकर्मक भावे आणि अकर्मक भावे. मग अकर्मक भावेचे 2 टाइप्स. प्रधानत्व, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. गौणत्व सूचकचे परतचे 3 टाइप पडतात येतात. आता इथं जो हा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी आहे मित्रांनो, तो तुम्हाला भावेमध्ये दिसत नाही.
काय तुम्हाला तिथं ते भावेमध्ये दिसत नाही, मग हा फक्त कर्मणी प्रयोग पुरताच लक्षात ठेवायचा, हा भावेमध्ये नाहीये, इथं कर्म प्रेझेंट असतं. मग इथं काय समापन भावे, समापन भावे 2 नंबर शक्य भावे आणि 3 नंबर पुराण. हा एवढं, हा तक्ता तुम्हाला लक्षात ठेवायचा मित्रांनो. या तक्त्यावर येणारे जे 20 प्रश्न तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे, ते प्रश्न कसे फिरतात हे तुम्हाला मी पुराव्यानिशी सांगणार आहे मित्रांनो. तर चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिल्या प्रश्नाला हात घालूया आपण. वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यातील प्रयोग ओळखा हे सेंटेन्स तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि प्रश्न काय आपला, राघवने पपई खाल्ली. आता एक गोष्ट आणखी एक नोटीस करा, काही ट्रिक सांगतो तुम्हाला मी. ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय असतो, कर्त्याला प्रत्यय असतो त्यावेळेस प्रयोग होतो कर्मणी. हे फिट करून ठेवायचं मित्रांनो डोक्यात. ज्यावेळेस कर्माला प्रत्यय असतो, ज्यावेळेस कर्माला प्रत्यय असतो त्यावेळेस काय कर्तरी प्रयोग होतो. ज्यावेळेस कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असतो, कर्ता कर्म दोघांना प्रत्यय असतो तर भावे प्रयोग होतो मित्रांनो. काय भावे प्रयोग होतो. मग ही जे ट्रिक आहे 1, 2 आणि 3, या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. कर्माला प्रत्यय कर्तरी, कर्ता कर्म दोघांना प्रत्यय भावे, कर्त्याला प्रत्यय कर्मणी. आणखी काय वाक्यामध्ये, आणखी काय माहितीये का, वाक्यामध्ये जेव्हा कर्मानुसार, सांगतो तुम्हाला मी, कर्मानुसार क्रियापद बदलतं. वाक्यामध्ये जेव्हा कर्मानुसार क्रियापद बदलतं तेव्हा त्याला काय म्हणायचं, कर्मणी प्रयोग. वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं तेव्हा काय म्हणायचं, कर्तरी प्रयोग. आणि वाक्यामध्ये जर दोघांनुसार क्रियापद बदलत नसेल तर भावे प्रयोग म्हणायचं त्याला. एवढं लक्षात ठेवा. ते पुढे मी तुम्हाला उदाहरणानिशी समजून सांगणार आहे. तर आता पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. राघवने पपई खाल्ली. आता जी पहिला रूल लिहून दिला मी तुम्हाला की राघवने, आता इथं सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की याच्यातला क्रियापद कुठले. तर मी असं इथं क्रियापद लिहितो. हे काय, आपल्याला पळायचं नाहीये, आपल्याला फास्ट पुढे जायचं नाहीये, आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची. आणि असे काही माझे मित्र आहेत, माझे भाऊ आहेत जे नवीन स्पर्धा परीक्षेला सुरुवात केलेली आहे, प्रयोग चॅप्टरचं त्यांना क ख असं काहीच माहित नाहीये, आणि त्यांच्यासाठी आपण हे जे लेक्चर आहे ते घेऊन आलेलो आहे, त्यांना समजल असं. आणि ज्यांना हे काही सगळं माहित आहे त्यांनी फक्त ज्या काही मी ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहेत त्या फक्त लक्षात ठेवा, प्रयोगाला आणखी सोपं करा. मग क्रियापद कसं ओळखायचं वाक्यातलं, तर खाण्याची क्रिया आहे का मित्रांनो, खाल्ली. तर खाल्ली, खा मेन धातू आहे, मुख्य धातू कुठला आहे, खा. तर खा नारा कोण आहे. ज्या वेळेस तुम्ही धातूला नारा नारी नारे असा प्रश्न विचारता, खा नारा कोण, खा नारी कोण, खा नारे कोण, मग जे उत्तर मिळतं, इथं काय उत्तर मिळाले, खा नारा कोण, राघव. मग राघव काय मित्रांनो तुमचा, राघव इथं झाला तुमचा कर्ता. हे लक्षात ठेवा, राघव काय झाला तुमचा कर्ता. आता खाण्याची क्रिया कोणावर होते, खाण्याची क्रिया कोणावर होते, खाण्याची क्रिया कोणावर होते, पपईवर. पपईवर, पपई ही क्रिया सोसते, पपईवर ती क्रिया होत आहे. तर इथं काय, पपई हे काय झालं तुमचं, पपई हे तुमचं कर्म झालं. पपई हे तुमचं कर्म झालं. कर्म काय, त्याच्यावर काम होत आहे, त्याच्यावर काय काम होत आहे मित्रांनो. पपई हे तुमचं कर्म झालं. आता तुम्ही जो मी तुम्हाला पहिला रूल सांगितलाय ना, तो रूल लक्षात ठेवा. कर्ता कोण आहे, राघव. राघवला ने प्रत्यय दिसला का, राघवने पपई खाल्ली, राघवने पपई खाल्ली. दुसरं, मग जिथं मी सांगितलं कर्त्याला प्रत्यय असतो तो प्रयोग कुठला होतो मित्रांनो, कर्मणी प्रयोग. इथं कर्त्याला प्रत्यय का, राघव, राघवला ने प्रत्यय आहे, मग इथं काय झाला, कर्मणी प्रयोग. उत्तर मी तुम्हाला लिहून देतो. हा पहिली ट्रिक तुम्हाला सांगितली मी, कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग. आता दुसरं एक लॉजिक मी म्हणतो, मी कर्म बदलून सांगतो तुम्हाला.
तुम्ही कर्म बदलायचं. आता मी तुम्हाला उत्तर दिलं इथं कर्मणी प्रयोग. मग कर्मणी प्रयोग काय म्हणतं की कर्मावर फोकस असतं. कॅमेराचा फोकस कशावर आहे? कर्मावर आहे. आणि कर्म म्हणतं क्रियापदावर माझी मालकी आहे. क्रियापद हे माझ्यानुसार चालतं, क्रियापद हे माझ्यानुसार बदलतं. मग काय मी म्हणतो इथं चिंच, राघवने चिंच खाल्ली, राघवने चिंच खाल्ली. मग पपई खाल्ली. बरं चिंचेच्या ऐवजी आंबा टाकतो मी, आंबा खाल्ला. पपई खाल्ली, आंबा खाल्ला. जसं मी कर्म बदललं क्रियापद बदललं का नाही? मग दोन गोष्टी सोप्या भाषेत सांगतो. इथं कर्त्याला प्रत्यय आहे, कर्मणी प्रयोग झाला. आणि कर्म बदलून पाहितलं, कर्मानुसार क्रियापद बदलायले, क्रियापदावर कर्माची मालकी आहे. कर्म हे धातुरूपेश आहे इथं, आणि त्यामुळं हा कर्मणी प्रयोग होतो मित्रांनो. बस एवढंच आहे. आता नवीन कर्मणी काय? नवीन कर्मणीमध्ये कडून प्रत्यय येतो. जसं शिपायाकडून पत्रके वाटली गेली, इथं कडून प्रत्यय लागतो तुम्हाला. कडून. रामाकडून रावण मारला गेला. नुसतं तुम्हाला म्हणलं रावण मारला गेला, तर रावण स्वतःच मारून घेणार आहे का? नाही. रावणाला मारण्याची कोणाकडून तरी क्रिया घडणार आहे. हे काय? इंग्लिश मधलं जे पॅसिव्ह वॉइसची संकल्पना आहे ती मराठीमध्ये अशी आलेली आहे. कडून हे प्रत्यय तुम्हाला इथं नवीन कर्मणीमध्ये लागलेलं दिसतंय. समापन कर्मणीमध्ये काय? कर्म प्रेझेंट असतं 100%. कर्मणी प्रयोग कर्माशिवाय होतच नाही. आणि समापन कर्मणीमध्ये कर्म प्रेझेंट असल्या कारणानं आणि क्रिया कशी? बाबांचा चहा पिऊन झाला, मामाचा पेपर वाचून झाला, मुलाची सायकल चालून झाली. म्हणजे क्रियापद हे कसं आहे? संयुक्त क्रियापद असतं आणि ते क्रिया संपलेला भास तुम्हाला देतं. समापन म्हणजे समाप्ती होते. क्रियेची काय? समाप्ती दाखवलेली असते. आणि इथंच समापन कर्मणी. पुराण कर्मणीमध्ये काय? मनी जेले, करी जेले असे काही हे दिसतात तुम्हाला, शब्द दिसतात जे तुम्हाला असं सांगतात की मनी जेले, करी जेले जसे दिसले तुम्हाला तर तुम्ही त्याला पुराण कर्मणी म्हणू शकता. भावेमध्ये ते शब्द वेगळे येतं, समोर मी तुम्हाला सांगेलच. तोपर्यंत एवढं लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. खालील वाक्यातील प्रयोग. कृष्णा कडून. आता अलीकडलीच पहिल्या प्रश्नातली जी कन्सेप्ट होती कडूनची, कडून म्हणलं की नवीन कर्मणी, कडून म्हणलं की नवीन कर्मणी. याला दुसरं नाव काय आहे मित्रांनो? कर्म कर्तरी. नवीन कर्मणी कर्म कर्तरी. मग मी इथं काय म्हणतो? कडून प्रत्यय लागला इथं. कडून. कृष्णा कडून राम मारला गेला. कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. मग शिशुपाल मारला गेला. मी वाक्यात फक्त तुम्हाला एवढंच देतो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा बरं. शांत डोक्याने या प्रश्नाकडे पहा. मी फक्त वाक्यात तुम्हाला इतकंच देतो, शिशुपाल मारला गेला. शिशुपाल मारला गेला वाक्यात असं कळतं की कुणीतरी त्याला मारले, तर कोणाकडून तरी ती क्रिया घडलीये. मग तोसा करणारा कुठला तरी करता असेल का नाही हो? मग करता कोण आहे? कृष्ण. मारण्याची क्रिया कोणावर आहे? शिशुपालवर आहे. तो आपला कर्म आहे. आणि मारणारा कोण आहे? कृष्ण. कर्त्याला कडून प्रत्यय लागला का हो? कडून. यस, ऑब्विसली. सो तुम्ही काय म्हणणार? सर कडून प्रत्यय लागला. हो. मग कडून म्हणजे काय? नवीन कर्मणीचं आहे का? हो, नवीन कर्मणी म्हणजेच कर्म कर्तरी. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि काही काही वाक्यामध्ये तुम्हाला कर्त्याला कडून लावून दिलेलं नसतं मित्रांनो. मग तिथं तुम्हाला असं टाकून पाहावं लागतं. जसं सभेत पत्रके वाटली गेली, नुसतं दिलं तुम्हाला सभेत पत्रके वाटली गेली. पत्रके वाटणारा कोणी असेल ना की असं डायरेक्ट पत्रके घेतली, तर मग सभेत कार्यकर्त्याकडून पत्रके वाटली गेली. चोर पकडला गेला, पोलिसांकडून चोर पकडला गेला. असा करता तुम्हाला तिथं टाकून पाहावा लागतो, त्याला कडून प्रत्यय लावून पाहावा लागतो. चलो आगे. प्रयोग अत्यंत सोपा आहे मित्रांनो. प्रयोगाला असं किचकट बनवून ठेवलंय प्रयोग म्हणून. आपण दुसरेच प्रयोग करत बसतो प्रयोगाच्या नावाखाली. सो प्रयोगाला अत्यंत शांततेनं तक्त्यामध्ये एकदम पाठ करण्यापेक्षा त्याला रिवाइज करा, त्याची कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि अशा काही गोष्टी येतात
ज्या सेट फॉर्मॅटमध्ये सेट असतात त्या बदलत नाहीत आणि प्रयोगामध्ये हेच पाहायचं असतं. मग कसं आहे, हा प्रश्न तिकडं, तो प्रश्न तिकडं, याची कन्सेप्ट तिकडं, त्याची कन्सेप्ट तिकडं, असं करायचं नाही. मग तुम्हाला आता कडून प्रत्यय म्हणलं की नवीन कर्मणी कर्म कर्तरी, एवढं सेट लक्षात ठेवायचं. ते बदलत नाही मित्रांनो, बरं 100% बदलत नाही ते. चला आता मुलाने मांजरास मारले, मुलाने मांजरास मारले, सांगा बरं कुठला प्रयोग आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, यामधलं क्रियापद बाजूला काढायचं. मग तुम्ही म्हणाल सर मारण्याची क्रिया आहे, बरोबर आहे, मारण्याची क्रिया. मारणारा कोण आहे, मुलगा. मारणारा कोण आहे, मुलगा. मुलगा कोण आहे आपला, करता सर, करता आहे, हो बरोबर आहे सर. मारण्याची क्रिया मांजरावर, मारण्याची क्रिया मांजरावर सर. मांजर काय, कर्म आहे सर. मांजराला ने प्रत्यय लागला का, हो सर. मुलग्याला ने प्रत्यय लागला का, हो सर. मांजराला ने प्रत्यय लागला का, स प्रत्यय लागला का, हो सर. मांजरा स. मग कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, क्रियापद आपलं हे कुठला आहे, प्रयोग कुठला आहे, भावी प्रयोग. मांजरास म्हणजे मांजर हे कर्म आहे आपलं, मारले हे क्रियापद आहे आणि कर्ता आणि कर्म या दोघांनाही इथं प्रत्यय लागलेला आहे. जिथं क्रियापद ए प्रत्यय क्रियापद दिसतं तुम्हाला, नपुसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी आणि कर्ता कर्मानुसार क्रियापद बदलत नाही, तिथं भावे प्रयोग होत असतो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. मग कर्त्याला ने प्रत्यय, कर्माला स प्रत्यय आणि क्रियापद नपुसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी, हे कोणाची, भावे प्रयोगाची ट्रिक आहे मित्रांनो, त्याची व्याख्या आहे ती. मग याचं उत्तर काय, भावे प्रयोग. चला पुढे. राघूने पेरू खाल्ला. आता याच्यातलं क्रियापद पहिले बाजूला काढा, क्रियापद पहिले बाजूला काढा. राघूने पेरू खाल्ला. पेरू खाणारा कोण आहे, राघू आहे सर. पेरू खाणारा कोण आहे, राघू आहे सर. अरे पेरू खाणारा राघू आहे. अरे राघू पेरू खाते, खाऊ दे त्याला. राघूला ने प्रत्यय लागला का, हो सर, ने प्रत्यय लागला. मग राघू काय झाला आपला, करता झाला का, हो सर, करता झाला. पेरू कोण आहे, खाण्याची क्रिया पेरूवर होते सर. पेरूला प्रत्यय आहे का, नाही सर. मग पेरू काय आपलं, कर्म आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग. मग आता तुम्ही म्हणाल सर कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग तुम्ही असं कसं इतकं डायरेक्टली बोलू शकता, मी सिद्ध करून दाखवतो ना तुम्हाला. मी तुम्हाला पेरूच्या ऐवजी चिंच टाकतो मित्रांनो, कर्म चिंच टाकतो, चिंच. पेरू खाल्ला, चिंच काय होईल, खाल्ली. चिंच काय होईल मित्रांनो, चिंच खाल्ली. कर्मानुसार क्रियापद बदललं का, हो सर बदललं. अरे कर्मानुसार क्रियापद बदललं नाही तर मग कर्माची मालकी आहे का नाही, तर प्रयोग काय सांगतो, कर्मानुसार क्रियापद बदललं कर्मणी प्रयोग, कर्त्यानुसार क्रियापद बदललं कर्तरी प्रयोग, बरोबर. हेच हेच पाहायचं मित्रांनो आपल्याला. सो कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग, उत्तर 1 नंबर. चलो आगे. राजा प्रधानाला बोलवतो. काय मित्रांनो, राजा प्रधानाला बोलवतो. मग आता याच्यातलं क्रियापद काढा बरं बाजूला लवकर. बोलवण्याची क्रिया आहे का, हो सर बरोबर आहे, बोलवण्याची क्रिया आहे. बोलवणारा कोण आहे, राजा. बोलवणारा कोण आहे, बोलवणारा, बोल हा धातू आहे याच्यामध्ये, बोल हा धातू, बोलपसू बोलवतो, हे क्रियापद तयार झालं आपलं, बोलवतो. मग बोलवणारा कोण आहे, हो राजा. राजा कोण आहे आपला, कर्ता, हो सर. बोलवण्याची क्रिया प्रधानावर, बोलवण्याची क्रिया प्रधानावर होते. प्रधान हे काय झालं आपलं, कर्म. मग राजाला प्रत्यय आहे का, हो सर, नाही सर. प्रधानाला प्रत्यय आहे का, प्रधानाला, हो सर, ला प्रत्यय लागलाय, ला प्रत्यय लागलाय सर, बरोबर आहे. मग जिथं कर्माला प्रत्यय आहे तिथं प्रयोग कुठला होतो सर, कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग, राईट आन्सर. कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग, एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो, याच्यात काहीच अवघड नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय
कर्मणी प्रयोग. कर्त्याला कर्माला दोघांना प्रत्यय भावे प्रयोग. चला पुढचा प्रश्न. आशा करतो तुम्हाला समजत आहे. व्हिडिओ जर फास्ट होत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि यामध्ये आणखी काही जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तीही आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता येईल. त्यांना जे प्रॉब्लेम्स येतात ते कळायला सुरुवात होतील आम्हाला, आणि त्यानुसार आम्हाला व्हिडिओचं जे आमची बनवण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला तुमच्या पद्धतीने बनवून देता येईल, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. शेवटी विद्यार्थ्यांना परीक्षेत मार्क पडणं गरजेचं आहे. शिक्षकाचं काय, शिक्षक शिकवतो निघून जातो, पण काय मार्क पडणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न. तुम्हाला याच्यामध्ये अशी पुरातन भाषा वाटते का हो सर विद्यार्थ्यांनो? नळे इंद्रासी असे बोली जेले. मग बोली जेले, करी जेले, मनी जेले. आता मी सेट मध्ये बोलायलो, हे जिथे जिथे दिसते तुम्हाला बोली जेले, मनी जेले, करी जेले, बोली जेले, मनी जेले, करी जेले, ते सगळं पुराण कर्मणी आहे मित्रांनो. डोळे झाकून ठोकायचं, ठोको बिंदास ठोका मित्रांनो, डोळे झाकून. मार्क तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, पक्के भेटणार. नळे इंद्रासी असे बोली जेले, मनी जेले, करी जेले दिसलं की पुराण कर्मणी. मग या व्यतिरिक्त पुराण भावे पण आहे. भावेमध्ये दोन शब्द आहेत मित्रांनो, ताईजे आणि जायजे. ताईजे आणि जायजे याला म्हणायचं भावे. कुठला? पुराण. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्याला काय म्हणायचं? मग आपलं योग्य उत्तर काय? पुराण कर्मणी प्रयोग. आता चला पुढच्या वाक्याकडे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा, तू सावकाश चालतोस. काढायच्यातलं क्रियापद कुठले? सर्वप्रथम क्रियापद ओढवा, असा फोकस करायचा. यस, कुठलं क्रियापद आहे कडे? क्रियापदावर फोकस करा. चालतो, चालतो. चालण्याची क्रिया आहे का हो? हो सर, चालण्याची क्रिया आहे. चालणारा कोण आहे हो? चालणारा तू आहे का? मग तू कोण आहे हो? आपला करता आहे का? करता आहे. चालण्याची क्रिया कर्त्यावरच होत आहे, त्याच्यावरच होत आहे. चालण्याची क्रिया कर्त्यावरच होत आहे. मग जेव्हा कर्त्याला तुम्ही प्रश्न विचारता की क्रियापदाला तुम्ही प्रश्न विचारता की चालणारा कोण आहे, तर तू आहे, आणि चालण्याची क्रिया ही त्याच्यावरच होत आहे. चालण्याची क्रिया ही त्याच्यावरच होत आहे. मग इथं मी सागर नाव टाकतो. सागर सावकाश चालतो. सागर सावकाश चालतो. कर्त्याला काय प्रत्यय आहे का हो? कर्त्याला काय प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय नाही. क्रियापद कोणानुसार बदलते? कर्त्याला प्रत्यय नाही, क्रियापद कोणानुसार बदलते? सांगा, लवकर सांगा. माइंड प्रोसेस करा मित्रांनो, माइंड लवकर प्रोसेस करा. मी उत्तर सांगणारच आहे तुम्हाला, पण थोडा माइंड प्रोसेस करा. सागर चालतो. तूच्या जागी काय केलं मी? लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला. तूच्या जागी काय केलं मी? सागर टाकलं. तू चालतो. आता नाव बदलतो मी, कर्ता बदलतो. संगीता सावकाश चालते. अरे मी जसा कर्ता बदलला, क्रियापद चालते झालं का? जसं मी कर्ता बदलला, सागर पुल्लिंगी घेतला, तो चालतो झाला. संगीता स्त्रीलिंगी घेतली, ती चालते झाली. अरे मग कर्त्यानुसार क्रियापद बदलायले. हो मास्तर, बरोबर आहे, कर्त्यानुसार क्रियापद बदलायले. मग असे जे वाक्य तुमच्या समोर येतात, जिथं तुम्हाला तू, ती, ते असे काही सर्वनाम दिलेले असतात कर्त्याच्या जागी, तर ते त्या सर्वनामाच्या जागी तुम्हाला एखादं नाव टाकून पाहावं लागतं. मग ते पुल्लिंगी नाव टाका, स्त्रीलिंगी नाव टाका किंवा नपुंसकलिंगी नाव टाका. त्या कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल मित्रांनो, कर्त्याची मालकी त्या क्रियापदावर हे तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे मित्रांनो. आणि हे जसं लक्षात आलं तुमच्या, तुम्ही म्हणू शकता अरे हे तो कर्तरी प्रयोग आहे.
कारण की कर्त्यानुसार क्रियापद बदलायले. उदाहरणानिशी तुम्हाला सांगितले मी, कर्त्यानुसार इथं क्रियापद बदलायले म्हणून कर्तरी प्रयोग मित्रांनो. चला पुढे. तिने जेवण केले. तिने काय जेवण केले. चला कोण कोण सांगते तिने जेवण केले. अरे सोपं आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. तिने जेवण केले. चला तिने जेवण केले. सांगा जेवण करणारी कोण आहे. ती. सर्वप्रथम तुम्ही ती म्हणले, मी 2 नंबर काय करतो, संगीता नाव टाकतो. संगीता. संगीता ने जेवण केले. संगीताने जेवण केले. इथं तिने जेवण केले. मी तुम्हाला बनवून दाखवलं बरं, तुम्हाला करते बदलून दाखवलं बरं. मी असं काही नाही की मी किचकट करून दाखवलं. तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे की सर करता कसा बदलायलेत. करता बदलला की कसं क्रियापद बदलायले. मग संगीताने जेवण केले. आता मी काय म्हणतो, इथं जे जेवण आहे ना, जेवण, इथं भाजी टाका. कर्म भाजी. भाजी टाका कर्म. संगीताने भाजी बनवली. क्रियापद बदललं का हो? कर्माची मालकी येते क्रियापदावर. क्रियापदावर कर्माची मालकी आहे. मग जिथं कर्त्याला प्रत्यय, कर्मणी प्रयोग. कर्मानुसार क्रियापद बदलतं, कर्मणी प्रयोग. या 2 गोष्टी लक्षात ठेवायचा. कर्त्याला प्रत्यय, कर्मणी प्रयोग. क्रियापदानुसार आपलं कर्मानुसार क्रियापद बदलते, कर्मणी प्रयोग. हे लक्षात ठेवा मित्रांनो. चला पुढचा प्रश्न. अरे प्रयोगात काहीच नाही, अत्यंत सोपं आहे. प्रयोग खूप सोपा आहे. फक्त तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद बाजूला काढता आलं पाहिजे. आणि हे सरावानिशीच लक्षात येतं. याचा सराव करा, प्रश्नांचा सराव करा. प्रयोगाची भीती मनातून काढून टाका. प्रयोगात पडलेले जे 2 ते 3 PYQs असतात प्रत्येक पेपरमध्ये, तर ते पेपरमधले PYQ तुमचे जाता कामा नाही मित्रांनो. येणाऱ्या भरती अशा खूप साऱ्या आहेत. तुम्ही कुठल्याही भरतीचा अभ्यास करा, तुम्हाला प्रयोग चॅप्टर वगळून चालणार नाही. आणि प्रयोग चॅप्टरांची भीती अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता मित्रांनो. सराव करावा लागणार आहे तुम्हाला. चला मित्रांनो, तू मुंबईला जायचे होते. पहा बार काही न पहा याच्याकडे प्रश्नाकडे. तू मुंबईला जायचे होते. चला सांगा, सांगा बरं लवकर लवकर. क्रियापद कुठलं यायचा? अरे सांगा लवकर लवकर, क्रियापद कुठलं आहे? चला मीच सांगतो. जाणे. जाण्याची क्रिया आहे का हो? जाण्याची क्रिया आहे. हो सर. जाणारा कोण आहे हो? तू. आता इथं मी काय करतो, लगेच तूच्या जागी लगेच काय करतो, मोह नाव टाकतो. विकास. तूच्या जागी मी लगेच मोह नाव टाकतो. विकास. जाणारा कोण आहे? तू. विकास. विकासला मुंबईला. मग ते ला प्रत्यय लागतो का मी ते? तूच्या जागी मी काय करतो इथं, विकास ला. विकासला मुंबईला जायचे होते. विकासला मुंबईला जायचे होते. जाण्याची क्रिया. जाण्याची क्रिया कोणावर होते? सांगा लवकर लवकर सांगा. कर्म प्रेझेंट आहे का इथं? अरे जाण्याची क्रिया त्या कर्त्यावरच आहे. जाण्याची क्रिया कोणावर आहे? कर्त्यावरच आहे. हे समजायला तुम्हाला सगळ्यांना. चला, विकासला मुंबईला जायचे होते. या वाक्यात कर्म प्रेझेंट नाही. या वाक्यात कर्म प्रेझेंट नाही, कारण की जाण्याची क्रिया ही कर्त्यावरच होत आहे, मुंबईवर नाही. तुम्ही मुंबई कर्म म्हणताल नाही तर या वाक्यात कर्म नाहीये. जाणारा तू आहे आणि जाण्याची क्रिया ही त्याच्यावरच होत आहे. मग इथं याला प्रत्यय आहे का? नाहीये. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्म प्रेझेंट नाही, भावी प्रयोग होतो. सिंपल आहे. भावी प्रयोग होतो मित्रांनो. याच्यामध्ये असं काहीच नाही पाहण्यासारखं. तूच्या जागी काय आपण कर्ता टाकला, कर्त्याला प्रत्यय. इथं तुला प्रत्यय लागला का? तू मुंबईला जायचे होते किंवा विकासला मुंबईला जायचे होते, तर कर्त्याला इथं प्रत्यय लागला. तुम्ही ज्यावेळेस नाव टाकता त्यावेळेस कर्त्याला प्रत्यय दिसतो तुम्हाला. आणि जिथं कर्त्याला प्रत्यय लागतो तर कर्मणी प्रयोग होतो. पण इथं कर्म प्रेझेंट नाहीये, भावी प्रयोग. चला पुढच्या वाक्याकडे.
झोपू नका मित्रांनो, एनर्जी दाखवा, एनर्जी दाखवा, एनर्जी. एनर्जी दाखवल्याशिवाय प्रयोग चॅप्टर सुटत नाही. आणि शांत डोक्याने या लेक्चरकडे पहा, तुम्हाला सगळे असे फटाफट उत्तर तुमच्या समोर आलेले दिसतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया चला. चांगल्या कामाचे फळ मिळते, हे तर नक्कीच आहे. चांगल्या कामाचे नेहमी फळ मिळते. यस, चांगल्या कामाचे फळ मिळते. मग आता या वाक्यामध्ये मित्रांनो मिळण्याची क्रिया आहे का हो? मिळण्याची क्रिया आणि मिळणार काय? फळ. मिळण्याची क्रिया कोणावर होत आहे? फळावर होत आहे. मग वाक्यात काय? कर्त्याला प्रत्यय लागलेला नाहीये. मिळण्याची क्रिया, मिळणार काय? फळ. मिळण्याची क्रिया फळावरच होत आहे, तर कर्त्याला प्रत्यय नाही इथं. वाक्याचा भाव हाच वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. आता मला सांगा, फळ, फळ मिळते. आता मी म्हणतो अरे माणसाने चांगले काम केले पाहिजे जेणेकरून त्याला त्याचं फळ मिळतं. आता फळ मिळतं म्हणजे काय? कोणी काय असं अननस, नारळ कोणी काय आणून देतं का हो? नाही. फळ हा एक भाव आहे, एक भाव आहे. आपण त्याला काय म्हणतो, जसं भावाचं एक नाव असतं का, तसा तो एक भाव आहे. आणि इथं कर्ता हा भाव आहे. मग जिथं वाक्याचा भाव हाच कर्ता असतो, वाक्याचा भाव हाच कर्ता असतो, त्याला म्हणायचं भावकर्तरी. त्याला म्हणायचं भावकर्तरी प्रयोग मित्रांनो. हे वाक्य IMP करून ठेवा. यासारखे प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी विचारले जातात. इथं तुम्हाला कर्ता ओळखावा लागतो आणि कर्ता हा काही व्यक्ती नाहीये किंवा वस्तू पण नाहीये, ते एक भाव आहे. ती एक असं डोळ्यासमोर असतो का? आनंद झाला मला, आनंद डोळ्यासमोर आहे का? नाही. आनंद एका व्यक्तीचं नाव असू शकतं आणि एक भावाचे नाव पण येते, तो एक भाव आहे आनंद, दुःख. तर मग वाक्याचा कर्ता जेव्हा हा भाव असतो तिथं भाव कर्तरी प्रयोग होतो मित्रांनो. चला पुढचं वाक्य. भावे प्रयोगाची महत्वाची खूण. मग कर्ता प्रथमांत, कर्म प्रथमांत कधीच नसतं. कर्ता प्रथमांत असं काहीच नाहीये वाक्यात. क्रिया असं बी काहीच नाही, क्रियापद नसते. हे चुकीचं आहे एकदम. भावे प्रयोगामध्ये काय असतं? कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो मित्रांनो. भावे एक कन्सेप्ट विचारलेली तुम्हाला की भावे प्रयोगामध्ये नेमकं काय असतं आणि कर्ता कशानुसार असतो मित्रांनो, हे सांगितलेलं आहे तुम्हाला. कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो. मग तुम्हाला हे पण लक्षात ठेवावं लागतं की कर्त्याची काय लक्षणं येतं, कर्माची काय लक्षणं येतं आणि भावी प्रयोगाची काय लक्षणं येतं. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोगाची लक्षणंही तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात. तर ती लक्षणं तुम्हाला मी ज्यावेळेस आपलं जे eSwayM ॲप आहे, त्या eSwayM ॲपमध्ये आपण बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. तुम्ही ज्यावेळेस ती ॲप डाउनलोड करता त्यामध्ये प्रयोग हा चॅप्टर एकदम सुटसुटीतरित्या सोडून दिलेला आहे. मी तुम्हाला एकदम त्याच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेल्या आहेत, व्याख्यानिशी तुम्हाला एकदम समजून सांगितलेलं आहे मित्रांनो. तर आजच जा eSwayM अकॅडमी डाउनलोड करा प्ले स्टोअरवरनं आणि आपली बॅच परचेस करा मराठीची. त्यामध्ये तुम्हाला भावी प्रयोग दिसून जाईल मित्रांनो. आता पुढचा प्रश्न पाहूया. कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे, मी तुम्हाला म्हणलो कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे वाक्यात क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? कर्मानुसार क्रियापद बदलतं, कर्मणी प्रयोग. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, कर्तरी प्रयोग. दोघांनुसार क्रियापद बदलत नाही, भावे प्रयोग. हे तीन असे छापून टाकायचे डोक्यामध्ये, तीन गोष्टी. कर्त्यानुसार क्रियापद बदललं, कर्तरी प्रयोग. कर्मानुसार क्रियापद बदललं, कर्मणी प्रयोग. दोघांनुसार नाही बदललं, भावे प्रयोग. मग काय? कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलायले का क्रियापद? कर्मणी प्रयोग. आणि जर मी इथं कर्त्याचं टाकलं असतं तर, मी जर इथं कर्त्याचं टाकलं असतं तर कर्तरी झाला असता. हे झाला असता बरं, इथं कर्ता टाकला असता तर आपलं उत्तर हे आहे, कर्मणी. सोपं आहे बरं मित्रांनो, अडचण करून घ्यायची नाही. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न मस्त आहे. चला. सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले. सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले. सांगा, लवकर सांगा. याच्यातलं पहिलं क्रियापद बाजूला काढा. पहिलं क्रियापद बाजूला काढा. काढलं का? अरे कमेंट मध्ये सांगा, काढलं का?
सांगा लवकर. हो सर काढलं. चला, वाचण्याची क्रिया आहे का हो? वाचना, वाच हा धातू याच्यामध्ये, वाच, वाचण्याची क्रिया आहे. वाचणारा कोण आहे सर? सुहास आहे. हो सर एकदम बरोबर. सुहासला ने प्रत्यय का? हो सर आहे, सुहासला ने प्रत्यय आहे. मग सुहास आपला काय आहे? कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग होतो का हो? कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग होतो का हो? मग वाचण्याची क्रिया कोणावर होते हो? पुस्तकावर होत आहे सर. वाचण्याची क्रिया पुस्तकावर होत आहे सर. पुस्तक हे आपलं कर्म आहे का? हो सर. कर्माला कुठलं प्रत्यय दिसतं का हो तुम्हाला? नाही. मग कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. असे बी डेंजर प्रश्न असतात तुम्हाला. वाक्यात कर्तरी प्रयोगाचे वाक्य कुठले? कर्तरी प्रयोगाचे वाक्य कुठले मित्रांनो? चला, तिने गाणे म्हटले. म्हणणारी कोण आहे? ती. आणि म्हणण्याची कोण क्रिया कोणावर व्हायली? तिच्यावरच व्हायली. म्हणणारी कोण आहे? ती. म्हणण्याची क्रिया? अरे सांगा रे. असे प्रश्न तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये आले ना, तुमचा गोंधळ उडतो मित्रांनो. लवकर सांगा. अरे सोपं आहे रे मित्रांनो. मी इथं या तीच्या जागी, हे लक्षात ठेवा, मी या तीच्या जागी जर समजा नाव टाकलं पल्लवी, पल्लवी ने, पल्लवी ने गाणे म्हटले. ठीक आहे, मी करता बदलला तिथं. पल्लवी ने गाणे म्हटले. दुसऱ्या वाक्यात आहे संगीता, संगीता ला, संगीता ला आता चालवते. संगीता ला आता चालवते. तिसऱ्या वाक्यात या मुलींनी हरिण पाळले. मुलींनी, मुलींनी हरिण पाळले. मग इथं करता काय? मुली येतात. या मुलीला नी प्रत्यय लागला का? मग या वाक्यात, या वाक्यात, या वाक्यात कर्त्याला प्रत्यय लागतो. जिथं कर्त्याला प्रत्यय लागतो तिथं कर्मणी प्रयोग होतो मित्रांनो. मग हे तीन वाक्य तुम्हाला कर्मणी प्रयोगाची दिसतात का हो? हो सर बरोबर आहे. मग गायत्री मुलांना शिकवते. कर्माला प्रत्यय, शिकवणारी गायत्री आहे. गायत्री कोण आहे? कर्ता आहे. शिकवण्याची क्रिया मुलींवर होत आहे. मुली काय? कर्म. मग कर्माला प्रत्यय लागला का हो? हो हो सर लागला. कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग. उत्तर काय कर्तरी प्रयोगाचं? हे बी नाही, हे बी नाही, हे बी नाही, हे उत्तर आहे. असे तुम्हाला ते फोडता आलं पाहिजे मित्रांनो. हे फोडल्याशिवाय तुम्हाला ते प्रयोग चॅप्टर समजणार नाही. मग तुम्हाला सर्वप्रथम काय फोडायचं, तोडायचं, त्याला कर्ते बदलायचे, कर्म बदलून पाहायचे, टेन्शन नाही घ्यायचं, फटाफट उत्तर भेटतात तुम्हाला. चला पुढच्या वाक्याकडे जाऊया. सर्व पोपट उडाले. काढा, क्रियापद बाजूला काढा. उडणारे, उडणारे. अरे उडणारे कोण? पोपट सर. उडणारे पोपट. पोपट काय? कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का सर? सर नाहीये. उडणारे कोण आहे? पोपट. कर्त्याला प्रत्यय आहे का इथं? नाहीये. मग पोपट उडाले. मी इथं टाकतो मैना. मैना. पोपटाच्या जागी मी काय केलं? लिंग बदललं. मैना. उडाले का हो? उडाली. कर्त्यानुसार क्रियापद बदललं का हो? कर्त्यानुसार क्रियापद बदललं का हो? इमानदारीने सांगायचं, मायच्यानं सांगायचं. कर्त्यानुसार क्रियापद बदललं का? अरे मी जसा कर्ता बदलला तसं क्रियापद बदललं की हो. अरे मग हीच तर कन्सेप्ट आहे ना. कुठल्या प्रयोगाची कन्सेप्ट आहे? कर्त्यानुसार क्रियापद बदललं, कर्तरी प्रयोग. यस यस यस, बरोबर बरोबर. हो चला पुढे, पुढच्या प्रश्नाकडे या. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले.
कसं सहलीला जाताना सॉरी कात्रज जवळ उजाडले. ए पोरांनो झोपू नका रे तुम्ही, हा झोपू नका तुम्ही, नाहीतर ना येणाऱ्या भरत्या खूप मोठ्या आहेत, खूप साऱ्या जागा पडणार आहेत. आणि हा प्रयोग चॅप्टर आहे, धांदल उडते आणि टायमाला ब्लँक होतो, पोरं ब्लँक होतात, ब्लँक अक्षरशः. याची अशी चिरफाड केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही बरं पोरांनो, एवढं लक्षात ठेवा, लक्ष ठेवा बरं. चला, सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले. सिंपल ट्रिक आहे, एकदम सोपी, टेन्शन नाही, शांत, बाकी सगळं बाजूला, फक्त लक्ष इकडं. काय सांगतो लक्ष घ्या. मी म्हणतो उजाडले, सांजावले, गडगडते, मळमळते, हे फक्त 4 शब्द नाहीत, तुम्हाला सांगतो आणखी शब्द. उजाडते, सांजावले, गडगडते, मळमळते, कळकळते, त्यानंतर असे जे काही क्रियापद दिसतात तुम्हाला, हे क्रियापद दिसता क्षणी काहीच नाही करायचं. हे क्रियापद दिसता क्षणी हे जे आहेत ना, उजाडणार काय आणि उजाडण्याची क्रिया कोणावर झाली हे तुम्हाला सांगताच येत नाही. मग असे जे क्रियापद असतात, या क्रियापदामध्येच कर्ता लपलेला असतो. ते क्रियापदच वाक्यात कर्त्याचं काम करतं, ते क्रियापदच वाक्यात कर्त्याचं काम करतं. याला भाव कर्तरी प्रयोग असं म्हणतात. कर्ता हाच भाव आहे वाक्यातला. जसं याच्या अगोदरचं फळ, आपण फळ म्हणलो होतो, मी तुम्हाला म्हणलो होतो नारळ दिलं का, काय दिलं का, नाही, नारळ नसतं, ते एक भाव आहे, तो एक भाव आहे उजाडण्याचं, सांजावण्याचं. आता त्याला तुम्ही काय पकडू शकता का, टच करू शकता का, ते चव घेऊ शकता का, नाही, ते एक भावाचे नाम असल्यासारखं आहे, ते भाव आहे आणि हाच कर्ता असतो. मग भाव कर्तरी प्रयोग होतो मित्रांनो. मळमळते, कपकपते, रडरते, उजाडले, सांजावले, असे काही हे असतात त्याच्यामध्ये. चला, मग याची व्याख्या करायचं म्हणलं ना तर काय, वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाचं रूप, कसं वाक्यात जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी कसं असतं माहिती आहे का, ही व्याख्या विचारलेली आहे म्हणून तुम्हाला मी असं वाटलं की तुम्हाला सांगावं. तृतीय पुरुषी क्रियापद कसं, तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी क्रियापद कसं, तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी आणि एकवचनी. तिथं काय म्हणायचंय, एकवचनी असून ते स्वतंत्र असतं, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस काय म्हणणार तुम्ही, भाव्य प्रयोग. इथं क्रियापदाचा भाव येतो, ठीक आहे, भाव कर्तरी प्रयोग. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो फास्ट होत असेल तर सांगा बरं मला, म्हणजे मला माझी स्पीड मेंटेन ठेवता येईल. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचं उदाहरण, चला काढा, टाका बरं लवकर लवकर. प्रत्येक याच्यातलं तुम्हाला अगोदर हे काढायचे. आता कर्मणी प्रयोग म्हणता क्षणी तुमच्या समोर लक्षात आलं पाहिजे, पहिली गोष्ट, कर्मानुसार क्रियापद बदलतं का, बदलत असलं तर कर्मणी प्रयोग आहे. दुसरी गोष्ट, कर्त्याला प्रत्यय आहे का, कर्त्याला प्रत्यय लागला की काय म्हणायचं, कर्मणी प्रयोग. मग मी सर्वप्रथम पहिल्या वाक्यावर येतो. तिने गाणे म्हटले. तिनेच्या ऐवजी मी काय करतो, इथे ने प्रत्यय लागला बरं मित्रांनो, मी काय करतो तिच्या जागी मी राधिका नाव टाकतो. राधिका, राधिका ने, अरे ने प्रत्यय आहे का, कर्त्याला प्रत्यय आहे का, हो सर आहे, उत्तर बरोबर आहे, कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. मग आता मी म्हणतो या बाकीच्या 3चं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय नाही बरं मित्रांनो, याची हे करायचे, आपल्याला फोडणी करायची. राम आंबा खातो, राम आंबा खातो, मी या आंब्याच्या जागी चिंच टाकली, राम चिंच खातो. मी या चिंचेच्या जागी पपई खातो, सारखंच येतं मित्रांनो. मग पहिल्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय, कर्मणी प्रयोग, आणि कर्म तुम्ही याच्यात कुठलंही जरी बदललं तरी खातोच राहते. पण इथं जर मी ती टाकली तर ती खाते, ती गाते, ती खाते, ती गाते,
मोहन चढतो, ती चढते. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं इथं. इथं कर्त्यानुसार क्रियापद बदलते मित्रांनो या 3 सेंटेन्स मध्ये. इथं इथं इथं. मग कर्त्यानुसार जिथं क्रियापद बदलतं तिथं कर्तरी प्रयोग होतो. आणि कर्त्याला जेव्हा प्रत्यय असतो तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. मग पहिलं वाक्य आहे आपलं कर्मणी प्रयोगाचं. बाकी हे सगळे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहेत मित्रांनो. हे कर्मणी. चलो आगे. समजतंय ना, काय अडचण नाही. चला पहिले फोकस करायचा कॅमेरा कुठं, क्रियापदावर करायचा. पहिले फोकस कुठं करायचा, क्रियापदावर. आता इथं काय म्हणते हे सकर्मक भावे. आता तुम्हाला सकर्मक भावे प्रयोगामध्ये कर्म हे प्रेझेंटच असायला पाहिजे. कर्म प्रेझेंटच पाहिजे. मग मंगला आंबा खाते. मंगला आंबा खाते. आंबा खाणारी कोण आहे हो, मंगला काय आपली करता आहे का हो आहे सर. आंबा खाणारी कोण आहे, मंगला. आणि खाण्याची क्रिया आंब्यावर होते, कर्म. मग मंगला आंबा खाते. कर्त्याला प्रत्यय नाहीये, कर्माला प्रत्यय नाहीये. आणि क्रियापद कसं, नपुसकलिंगी एकवचनी, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी. मग सकर्मक भावे याच्यात कर्म प्रेझेंट आहे का, कर्म आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, याच्यात कर्म प्रेझेंट आहे का, तर कर्म आहे. आता कमलाने विमलास मारले. मग आता मारणारा कोण आहे, अरे मारणारा कोण आहे सांगा ना. कमलाने विमलास मारले. मारणारी कोण आहे, कमलाला प्रत्यय आहे का, कमलाला प्रत्यय इथं गेलं हे वाक्य. विमलाला भी प्रत्यय गेलं वाक्य. कमलाने विमलास मारले, दोन्ही वाक्य गेले. आता मला हा डोंगर चढवतो. चढवणारा कोण, चढवण्याची क्रिया, चढणारा कोण आहे, मी. आणि चढवण्याची क्रिया माझ्यावरच होते, हे पण नाही, कर्मच प्रेझेंट नाही. तू जलद चालतोस. चालणारा कोण आहे, तू. चालण्याची क्रिया त्याच्यावरच होते, इथेही कर्म प्रेझेंट नाहीये. मग कर्म प्रेझेंट असणार आहे एकच वाक्य, मंगला आंबा खाते. मंगला आंबा खाते आणि तिथं कर्म प्रेझेंट आहे मित्रांनो. खाण्याची क्रिया आंब्यावर होत आहे. चला कमलाने विमलास मारले. मारणारी आई, काय म्हणणं आहे पोरांचं, कमलाने विमलास मारले. मारणारी कोण आहे, कमला आहे. आणि मारण्याची क्रिया विमलावर होत आहे. हे जे 2 नंबरचं उदाहरण आहे मित्रांनो, आता इथं काहीतरी मिस्टेक झालेली वाटतं. हे 2 नंबरचे जे उदाहरण आहे ना, याच्यामध्येही हे कर्म प्रेझेंट आहे इथं. आणि दोघांनाही प्रत्यय आहे, इथं स इथं न, म्हणजे हा भाव प्रयोग हे पण होतं बरं. पण इथंही कर्म प्रेझेंट आहे, इथंही कर्म प्रेझेंट आहे. चला पुढच्या वाक्याकडे जाऊया. आता मी हे द्विकर्मक का आणलं माहिती का मध्ये. द्विकर्मक नावाची एक कन्सेप्ट आहे. तुम्हाला वाक्यामध्ये वाटतं यार कर्म एकच आहे, पण तिथे 2 कर्म असतात. मग द्विकर्मक वाक्य असं म्हणतात त्याला. मग द्विकर्मक वाक्य जिथं वस्तुवाचक एक कर्म असतं आणि व्यक्तिवाचक एक कर्म असतं. मग वस्तुवाचक कर्मानुसार जेव्हा क्रियापद बदलतं तेव्हा ते जे वस्तुवाचक कर्म हे प्रत्यक्ष कर्म असतं, ते खरं कर्म असतं. आणि व्यक्तिवाचक जे व्यक्तीचं नाव असतं, जसं श्रीकृष्णाने, यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले. देणारी कोण आहे, यशोदा. देण्याची क्रिया श्रीकृष्णावर पण व्हायली आणि लोण्यावर पण व्हायली. मग इथं 2 कर्म दिसले तुम्हाला. मग जिथं श्रीकृष्ण आहे तो व्यक्ती आहे, व्यक्तिवाचक कर्म आहे, ते अप्रत्यक्ष कर्म असतं. आणि लोणी इथं प्रत्यक्षात देण्यात येत आहे, प्रत्यक्ष क्रिया त्याच्यावर होत आहे, म्हणून लोणी इथं प्रत्यक्ष कर्म असतं. आणि लोणी दिले, आंबा दिला, त्या प्रत्यक्ष कर्मानुसार क्रियापद बदलते मित्रांनो. आणि प्रत्यक्ष कर्म काय असते, वस्तुवाचक असतं. म्हणून इथं द्विकर्मक क्रियापद ही कन्सेप्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे.
प्रयोगाच्या वाक्यामध्ये 2 कर्मही देण्यात येतात काही तुम्हाला. तिथे तुमची धांदल उडू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता राम राजा झाला, इथं 2 कर्म नाहीत. होणारा कोण आहे? राजा. आणि होणारा कोण आहे? राम. आणि होण्याची क्रिया रामावरच आहे, इथं कर्म प्रेझेंट नाहीये. आज दसरा आहे, असणारा काय? दसरा. आणि असण्याची क्रिया दसऱ्यावरच. चला, संपला विषय. गवळी धार काढतो, काढणारा कोण आहे? गवळी. आणि काढण्याची क्रिया कोणावर व्हायली? धारेवर व्हायली. इथं कर्म प्रेझेंट आहे, पण सिंगल कर्म आहे. आता 2 कर्म पाहिजेत. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. शिकवणारे कोण आहेत? गुरुजी. गुरुजी करताय सर. हो सर, गुरुजी काय? आमचा करताय. शिकवण्याची क्रिया विद्यार्थ्यांवर व्हायली, व्याकरणावर पण व्हायली. मग विद्यार्थी व्यक्ती आहेत का? हो सर, विद्यार्थी व्यक्ती आहेत. मग व्यक्ती काय? अप्रत्यक्ष कर्म असतात. अप्रत्यक्ष कर्म. याला अप्रत्यक्ष का म्हणायचं? यांच्यानुसार क्रियापद कधीच बदलत नाही. मग व्याकरण काय? हे प्रत्यक्ष कर्म आहे मित्रांनो, हे प्रत्यक्ष कर्म आहे व्याकरण. याच्यानुसार हे बदलत असतं. मग तुमचं खरं उत्तर हे द्विकर्मक क्रियापद. इथं व्यक्तिवाचक काय? विद्यार्थी आहे. आणि वस्तुवाचक काय? व्याकरण आहे. व्याकरणानुसार क्रियापद बदलतं. चला पुढे. आपलं योग्य उत्तर काय? हे 4 नंबर. पुढे चला. चलो. शिवाजी महाराज सुरत लुटतात. शिवाजी महाराज सुरत लुटतात. लवकर याच्यातलं क्रियापद बाजूला काढा पोरांना, लवकर लवकर, फास्ट. लुटणारे कोण आहेत? लुटणारे शिवाजी महाराज आहेत. लुटणारे कोण आहेत? शिवाजी महाराज आहेत. आता शिवाजी महाराजांनी, जर तुम्ही नी लावलं ना, शिवाजी महाराजांनी किंवा शिवाजी महाराज सुरत लुटतात, लुटणारे कोण आहेत? शिवाजी महाराज. लुटण्याची क्रिया कोणावर होते? लुटण्याची क्रिया कोणावर होते? सुरतेवर होते. मग इथं कर्त्याला प्रत्यय दिसतो का तुम्हाला? नाही दिसत मित्रांनो. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. मी जसं नी प्रत्यय लावला ना, त्याला क्रियापद बदललं मित्रांनो. मग कर्त्यानुसार क्रियापद बदलायले का? कर्तरी प्रयोग झाला. चलो आगे. कळाले ना पोरांनो? मित्रांनो कळाले ना? कळते का नाही? अरे कमेंट मध्ये सांगा मला, कळते का नाही. आपले 20 प्रश्न इथे झालेले आहेत मित्रांनो. आणि प्रयोगाचे आणखी काही पीवायक्यूज आहेत. वेळेअभावी आपण ते पीवायक्यूचं सेशन पुढच्या याच्यामध्ये ऍड करणार आहेत. आणि हे याच्या अगोदरही आपण पहिलं लेक्चर टाकलेलं आहे आणि आजचं दुसरं लेक्चर झालेलं आहे. आता यानंतर तिसरं लेक्चर होईल, ज्यामध्ये जो भावकर्तरी कर्मभाव संकर, जो संकर प्रयोग असतो, कर्तुकर्म संकर, संकर प्रयोगाच्या ज्या काही संकल्पना आहेत, ते थोडं किचकट विषय वाटतो मुलांना. तर त्याला सोपं करण्यासाठी एक 15-20 मिनिटाचं लेक्चर असेल. त्यामध्ये येणारे 2-3 जितके काही पीवायक्यूज आहेत, त्याचेही पीवायक्यू विथ याही प्रयोगाचे काही पीवायक्यू कर्तरी कर्मणी भावेचे, ते सगळे पीवायक्यू तुमच्यासमोर ठेवणार आहे मी. आणि विथ प्रूफ तुम्हाला ते सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर चॅनलवर बनलेलं राहा. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. इथंच थांबतो मित्रांनो. आज्ञा द्या. राम राम.